माझ्या लग्नाच्या दिवशी माझ्या होणाऱ्या नवऱ्यानं एक अट ठेवली की मुलगी व्हर्जिन म्हणजेच पवित्र आहे याचा पुरावा द्यावा तरच मी लग्न करेल. मी एक डॉक्टर आहे. माझं लग्न एका वकील मुलासोबत होत होतं. मी माझ्या टेस्ट करून घ्या असं बोलले, पण त्यांना ते मान्य नव्हतं. आमच्या गावात ज्या मुलीवर असे चरित्रहीन म्हणून आरोप लावले जायचे त्यांना एका अंधाऱ्या रूममध्ये 3 दिवस बंद केलं जायचं. जर ती मुलगी बाहेर आली तर ती पवित्र मानली जायची. मलाही त्या रूममध्ये बंद करण्यात आलं, पण तिथे माझ्यासोबत जे झालं ते खूप भयानक होतं. कारण तिथे तर मी चांदणी. आमच्या गावात एक प्रथा होती. मुलगी व्हर्जिन आहे की नाही हे बघण्यासाठी एका आश्रमात पाठवलं जायचं. एखादी मुलगी दिसायला सुंदर असली आणि त्या मुलीचं लग्न जमल्यानंतर त्या मुलीचे बाहेर काही संबंध असतील अशी शंका कुणाला आली की ती मुलगी पवित्र म्हणजेच व्हर्जिन आहे किंवा नाही हे चेक केलं जायचं. ते पण त्या मुलीला आमच्या गावाजवळच एक आश्रम होतं, तिथे त्या अंधाऱ्या खोलीत ठेवलं जायचं. जर 3 दिवसात ती मुलगी सुखरूप चांगली घरी परत आली तर ती पवित्र आणि नाही आली की ती अपवित्र मानली जायची. व्हर्जिन अशा मुलीला म्हटलं जायचं जिनं आजपर्यंत कुणाच पुरुषाशी लैंगिक संबंध प्रस्थापित केला नाहीये, कुणा पुरुषासोबत मिलन केलं नाहीये, कुणा पुरुषाला तिला स्पर्श झाला नाहीये. अशा एकदम पवित्र शुद्ध आणि पावन स्त्रीला व्हर्जिन म्हटलं जायचं. आता मी 10 वर्षांची होती फक्त, म्हणून मला इतकं जास्त काही समजत नव्हतं तेव्हा. पण माझ्यासोबत असं काही घडलं आहे जे ऐकून तुमच्या अंगावर सुद्धा काटा येईल. मी एका गरीब शेतकऱ्याची मुलगी होते. आमच्या गावामध्ये मुलींना जास्त शिकवलं जात नव्हतं, पण मला शिकण्याची फारच इच्छा होती. आमच्या गावात फक्त 5वी पर्यंत शाळा होती, त्यामुळे आमच्या गावातल्या मुलींना शिकवलंच जात नव्हतं. माझी 5वी झाली आणि माझं पण शिक्षण बंद करण्यात आलं. पण मी खूप रडायचे. मला शिकायचं आहे, डॉक्टर बनायचं आहे असा हट्ट करायचे. तेव्हा माझे वडील मला समजून सांगायचे की आपल्याकडे इतकं शिक्षण घेतलं जात नाही आणि त्यात मुलगी अशी बाहेर राहिली की तिच्यावर आरोप लावले जातात. पण मी माझ्या बाबांना बोलली, तुमचा माझ्यावर विश्वास नाही का? मी असं काही पण करणार नाही ज्यानं तुमची मान खाली जाईल. तेव्हा 4 दिवस मी बिना अन्न पाण्याचं राहिले. तेव्हा कुठे माझ्या वडिलांनी माझ्यावर तरस खाऊन मला बाहेर हॉस्टेलला पाठवण्याचा निर्णय घेतला, कारण मी त्यांची लाडकी मुलगी होते. पण माझ्या आईला आणि वडिलांना दोघांनाही फारच टेन्शन आलं होतं, कारण आमच्या गावामध्ये एकही मुलगी अशी बाहेरगावी जाऊन शिकली नव्हती. मी पहिलीच मुलगी होते जी की बाहेर शिकायला जाणार होती. माझे बाबा मला बोलले, मी तुला बाहेर पाठवतो पण एका अटीवर. मी विचारलं, कोणती अट? तेव्हा बाबा मला बोलले की तू माझ्या पसंतीच्या मुलासोबतच लग्न करशील, कारण जेव्हा बाहेर मुली जातात तेव्हा त्या वडिलांचं ऐकत नाही, स्वतःचं म्हणणं सांगतात आणि जास्त शिकल्यानंतर त्या त्यांच्याच पसंतीने मुलगा करतात. पण मला तसं करू द्यायचं नाही. तू जर माझ्या पसंतीचा नवरा मुलगा करणार असेल तरच मी तुला शिक्षणासाठी आज बाहेर जाण्याची परमिशन देणार. मला दुसरं काय लागत होतं? माझे बाबा मला शिकवायला रेडी झाले, त्यातच माझा आनंद होता. म्हणून मी बाबांना लगेच हो म्हणून टाकलं. म्हणून माझे बाबाही खुश झाले आणि त्यांनी मला बाहेर शिक्षणासाठी पाठवलं. जेव्हा जेव्हा मी सुट्ट्यांमध्ये हॉस्टेलवरून घरी यायची तेव्हा बाहेरचे लोक जे होते गावातले ते माझ्याकडे वेगळंच टकमक बघायचे आणि माझ्या बाबांना म्हणायचे की तुझ्या मुलीकडे नीट लक्ष दे, नाहीतर बाहेर शेण खाऊन येईल. आणि मग विचारायचंच नाही, तिकडेच गायब होऊन जाईल आश्रमात. मला मात्र खूपच टेन्शन यायचं. माझे बाबा म्हणायचे की माझी मुलगी खूप चांगली आहे, ती असं काहीही करणार नाही, पण बोलणाऱ्यांचं तोंड आपल्याला दाबता येत नाही. बोलणारे आहे खूपच काहीही बोलायचे. माझ्या आईवडिलांना टेन्शन तर यायचं, पण ते माझ्यासाठी कधीच काही बोलत नव्हते. असंच करून माझं शिक्षण हे कंप्लीट झालं होतं. मी आता डॉक्टर होणार होते. मी आता घरी परतले होते. घरी आल्यानंतर माझ्यावर लोकांनी बरेच काही आरोप लावले होते, पण माझ्या वडिलांना माझ्यावर अभिमान होता. आता माझे वडील मला बोलले की वय झालं आहे, त्याच्यामुळे आता तुझं लग्न करून टाकावं लागेल आणि तुझ्यासाठी मी मुलगा पसंत केला आहे. तेव्हा मी बोलले की मुलगा काय करतो? माझे वडील बोलले, वकिलाची परीक्षा देत आहे, पण तो येथेच आपल्या सरपंचाच्या ऑफिसमध्ये कामाला आहे. मी म्हटलं ठीक आहे. मी बाबांना विचारलं, कोण मुलगा आहे? तर माझे बाबा बोलले, माझ्याच मित्राचा मुलगा राहुल. मी तुझ्यासाठी लहानपणापासून पसंत करून ठेवला आहे. तेव्हा मी बाबांची इच्छेचा मान ठेवला आणि त्या मुलाला न बघताच होकार देऊन टाकला. बाबा तर खूपच खुश होते, कारण मुलगा त्यांच्या पसंतीचा होता.
त्यात तो आमच्या गावातल्या मोठ्या शेतकऱ्याच्या, जो गावातील सरपंच होता, ऑफिसमध्ये नोकरीलाही होता. मीही खुश असते, कारण मलाही वाटलं की मला शिक्षण करायला मिळालं आहे, त्यात आता बाबाही खुश आहेत आणि माझं लग्नही होत आहे. तेव्हा मात्र लग्नाच्या दिवशी जेव्हा मी नवरी बनून बसले होते, तेव्हा वरात आली आणि तिथेच तो आवाज बंद झाला. कारण नवरदेवाचे म्हणजेच राहुलची एक अट समोर आली. जर मी ती पूर्ण केली तरच तो माझ्यासोबत लग्न करणार होता, असं सांगण्यात आलं. माझी आई रडतच माझ्याकडे आली आणि मला विचारत होती की चांदणी, तू जेव्हा बाहेर शिक्षण घेत होतीस तेव्हा स्वतःचं तोंड काळं करून तर आली नाहीस ना? तुझ्या आईबाबांची मान खाली जाईल असं तू काही केलं नाहीस ना? तू पवित्र आहेस ना? तू कोणत्याही मुलासोबत काही शारीरिक संबंध केले नाहीत ना? तेव्हा मात्र मी मोठे डोळे करूनच माझ्या आईकडे बघितलं आणि तिला विचारलं, तू असं का विचारत आहेस? मी असं काहीही केलं नाही. तू घाबरू नकोस, मी व्हर्जिन आहे. तेव्हा माझी आई बोलली, तुझा होणारा नवरा बाहेर बोलत आहे की तो तुझ्यासोबत तेव्हाच लग्न करेल जेव्हा तू तुझ्या पवित्र असल्याचा सबूत त्याला देशील. आता मात्र माझं डोकं गरगर फिरायला लागलं. हा राहुल इतका शिकलेला असून सुद्धा जुन्या काळाचा विचार करत आहे. जर तू ती अट मान्य केली तरच तो लग्न करेल. माझी आई रडू लागली. मी माझ्या आईसोबतच मंडपात गेले. आता मात्र राहुल तिथे तेच बोलत होता की तुला त्या आश्रमात जावं लागेल. आणि बाहेरचेही लोक जे होते ते म्हणत होते की आश्रमात जायचं, त्या रूममध्ये थांबायचं. 3 दिवसांनी जर परत आली तर तू पवित्र मानली जाईल आणि तुझं लग्न येथे परत कंटिन्यू राहुलसोबत केलं जाईल. तेव्हा मी मात्र त्या गोष्टीसाठी मान्यच नव्हते. मी बोलत होते की मी एक डॉक्टर होणार आहे. तेव्हा मी राहुलला बोलले की तू शिकलेला आहेस आणि मीही शिकलेली आहे. व्हर्जिन आहे किंवा नाही हे बघण्यासाठी सायन्स आता खूप पुढे गेलेलं आहे. माझ्या काही टेस्ट करून घ्या, तेव्हा तुम्हाला माझ्या पवित्र असल्याचा सबूत मिळून जाईल. पण मी मात्र या अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत नाही. मी कोणत्याही आश्रमामध्ये जाणार नाही. मी 3 दिवस एका रूममध्ये थांबणार नाही, कारण मी काहीही पाप केलं नाही. तेव्हा मात्र माझे बाबाही टेन्शनमध्येच होते. त्यांनाही वाटलं ही नाही बोलत आहे म्हणजे तिच्याकडून काही चुकी तर झाली नाही ना. मी माझ्या बाबांकडे गेले आणि बोलले, मी असं काहीही केलं नाही ज्यानं तुम्ही मान खाली घालून लोकांमध्ये उभे राहाल. तुम्ही ताठ मानानेच राहा, कारण मी पवित्रच आहे. तेव्हा आजूबाजूचे लोक बोलत होते, जर पवित्र आहे तर मग त्या आश्रमामध्ये जा ना. आमच्याही मुली तिथे गेलेल्या आहेत, त्यांनाही परीक्षा दिलेली आहे. तू जर पवित्र आहे तर तू जायला का घाबरतेस? तेव्हा मात्र मलाही आता काहीच कळेना. हे लोक इतके अंधश्रद्धेमध्ये गुंतले होते की मी त्यांचा विश्वास त्या गोष्टीवरून कसा काय हटवू शकते? मी खूप टेन्शन घेत होते. पण माझ्या आईवडिलांच्या चेहऱ्याकडे बघितलं आणि बाबांचं ते प्रॉमिस आठवलं की माझ्या पसंतीच्या मुलासोबतच तुला लग्न करायचं आहे. आणि त्यांची पसंत राहुल होता, जो की अजूनही एकदम जुन्या विचारांचा होता. त्यानं मला समजून घ्यायला हवं होतं, पण नाही घेतलं. मी माझा अभ्यास करत असताना एकाही मुलाला माझ्या जवळ येऊ दिलं नव्हतं. मी अशा गोष्टींपासून नेहमीच दूर राहायचे. तरीही माझ्यावर ही वेळ आली होती की मला माझ्या पवित्र असल्याचा सबूत द्यावा लागणार होता. मी माझ्या बाबांच्या चेहऱ्याकडे बघून त्यांची अट मान्य केली. माझी आई रडत होती. ती बोलत होती, तू काहीही केलं नाही ना बेटा? जर केलं असेल तर तू आता मला परत भेटणार नाही. मी तिला सांगितलं, मी असं काहीही केलं नाही, टेन्शन घेऊ नकोस, मी परत नक्कीच येईल. तेव्हा मला माझ्या वडिलांनी आणि काही त्या लोकांनी गावाबाहेरील असलेल्या त्या जंगलात छोटंसं जे आश्रम होतं तिथे घेऊन गेलेत. एक छोटासा रूम, ज्याच्यामध्ये एकही लाईट नव्हता. फक्त एक छोटासा वरती फॅन चालू होता. एकही स्विच नाही की कुठलीही खिडकी नाही. मला त्या रूममध्ये जाऊन बसवलं. एक छोटीशी चटई फक्त तिथे होती आणि 3 दिवस पुरेल इतकं अन्न आणि पाणी तिथे मला दिलेलं होतं. मी त्या रूममध्ये गेल्यानंतर तो लाकडी दरवाजा बंद करण्यात आला. त्याला बाहेरून लॉक लावण्यात आलं. मी सगळीकडे बघत होते, कुठेही बाहेर जाण्यासाठी रस्ता नव्हता. मी खूप घाबरली होती. मला तिथं थांबायचं होतं. तिथंच रूमला खेटून असं एक छोटंसं बाथरूम होतं. त्या बाथरूमलाही कुठलीच खिडकी नव्हती. सगळं काही पूर्ण पॅक होतं. बाहेर जंगली प्राणी फिरायचे. त्यांचे आवाजही खूपच यायचे. मला खूप भीती वाटायची की जर कोणी प्राणी आला तर त्यानं दरवाजा उघडला आणि मला मारून टाकेल. मी मात्र खूपच टेन्शनमध्ये त्या रूममध्ये बसले. मला जेव्हा बाथरूमला जायचं होतं म्हणून मी सगळीकडे शोधत शोधत बाथरूमपर्यंत पोहोचले. मध्ये गेले तर मी तिथे बघितलं काहीही नव्हतं. अचानक त्यात एक खिडकी ओपन झाली आणि एक हात माझ्याकडे मध्ये आला.
कोण आहे मला कळेना. मी माझे हात माझ्या तोंडावर ठेवले आणि शांत उभी राहिली. तो हात अस्वलासारखा केसाळ प्राण्याचा होता. मी आता काय करू मला काहीच समजेना. मी म्हटलं, हा हात खिडकीतून कसं काय आला? मी कशी तरी स्वतःला वाचवत तिथून पटकन आतमध्ये गेली आणि तो दरवाजा बंद करून घेतला. मी दरवाजा बंद केला तरीही दरवाजातून बाहेर कोणीतरी ठोकत असल्याचं मला आवाज येत होता. मला काहीच कळत नव्हतं की इथे कोण आलं असेल. मला तर काहीच समजत नव्हतं. मला फक्त स्वतःची काळजी लागून राहिली होती. मी व्हर्जिन आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी इथे मला पाठवलं होतं. मात्र मी माझी इज्जत इथे सांभाळत होते, जिच्यावर कुणीतरी हात टाकण्याचा प्रयत्न करणार होतं. कसा तरी घाबरत घाबरत मला रात्री झोप आली. मी जेव्हा 10 वर्षांचे होते आणि माझ्याही चुलत बहिणीचं लग्न जेव्हा जमलं होतं, तेव्हा सेम तिलाही माझ्यासारखं इथे बंद करण्यात आलं होतं. पण 3ऱ्या दिवसानंतर तिनं काहीतरी औषध खाऊन घेतलं होतं आणि ती आम्हाला सगळ्यांना सोडून इथून निघून गेली होती देवाघरी. मात्र तिच्यावर ती चरित्रहीन असल्याचा आरोप लावण्यात आला तेव्हा. आणि आत्ता माझ्यासोबतही तेच घडणार आहे म्हणून मला खूप कसं तरी होत होतं. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी झोपेतून उठले तेव्हा मी परत एकदा रूममध्ये पूर्ण चेक केलं, पण कुठेच काही दिसत नव्हतं. घाबरूनच मी परत एकदा त्या बाथरूममध्ये गेले आणि इकडे तिकडे शोधू लागले की काही दिसतंय का, कुठून तो हात आला होता. पण मला काहीच सापडत नव्हतं. तेव्हा कुठे एक लाकडासारखा मला वाटलं आणि मी पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला आणि मला कळालं इथूनच रात्री हात आला होता. मी ती लाकडाची फळी पुढे ढकलली आणि तिथून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला. ते उघडलं गेलं. जेव्हा प्रयत्न केले तेव्हा पुढे एक भुयार होतं. त्यात पुढे जाऊन बाहेर आश्रम होतं. तिथे लाईटही होत्या. मी लाईट लावला आणि तिथून बाहेर जाण्याचा प्रयत्न करायला लागले. पण मी विचार केला, जर मी बाहेर गेले आणि कुणी जर मला बघितलं तर माझ्या आईवडिलांना परत बोलण्यात येईल आणि तुमची मुलगी पवित्र नाही म्हणून तिथून पळून आली असं त्याच्यावर परत आरोप लावला जाईल. म्हणून मी काय करू हा विचार करत तिथे बसले. तेव्हाच तिथे कुणीतरी येत आहे असं मला वाटलं. म्हणून मी खोक्यांच्या आड लपून बसले. गावातील सरपंच आणि 2 माणसं त्यांच्यासोबत आले होते. मी विचार करत होते की या सरपंचाने आश्रम बांधलेला आहे, पण तो इथे का आला असेल? कारण त्याचा स्वभाव खूपच चांगला होता. ते गावातील प्रत्येक गरीब माणसाला त्यांच्या मुलींच्या लग्नासाठी पैसे द्यायचे आणि मीही जेव्हा हॉस्टेलला होते तेव्हा त्यांच्या मुलीला ते जेव्हा घ्यायला यायचे तेव्हा मलाही त्यांच्याच गाडीत बसवून घेऊन यायचे. माझे वडील तर त्यांना धन्यवाद करता करता थकत नव्हते, कारण आम्ही होतो गरीब आणि ते श्रीमंत. त्यांची मुलगी माझी मैत्रीणच होती. खूप चांगले होते ते सरपंच काका. मला आता वाटलं मी इथे लपण्यापेक्षा त्यांच्याजवळ जावं आणि त्यांना सांगावं की माझ्यासोबत रात्री इथे काय घडलं. हे सगळं खोटारडेपणाचं जाळं अडकलेलं आहे. इथे मुलींसोबत काहीतरी वाईट घडतं म्हणून त्यांना सांगावं. ते नक्कीच काहीतरी आपली मदत करतील. मी हे त्यांना सांगण्यासाठी उठणार तोच मी जे काही बघितलं आणि ऐकलं तेव्हा मात्र माझ्या अंगामधील प्राण चालले गेले. माझ्या पायाखालची जमीन सरकली गेली. आता काय करावं मला कळेना, कारण तो सरपंच बोलत होता की आज जर तिने दरवाजा उघडला नाही तर मात्र तो दरवाजा तोडून टाका. मला काहीही करून माझी हवस पूर्ण करायची आहे. ती व्हर्जिनच आहे आणि मला मात्र तिला अपवित्र बनवायचं आहे. माझा खूप दिवसांपासून त्या मुलीवर डोळा आहे आणि मी तिच्यासोबत अगोदर हे सगळं करणार तेव्हाच कुठे राहुलच्या हाती ती लागेल. माझ्या तर अंगाचं कापरच होत होतं. त्या 2 माणसांनी अस्वलाचे कपडे घालून घेतले आणि सरपंच सोबत आतमध्ये चालले गेले. मी आता कसंबसं माझा जीव वाचवत तिथून पळणार होते. काय करावं मला कळेना. मी माझ्या हातात जीव मुठीत घेऊन पळायला लागले. खूप पुढे पळाले तेव्हा एका गाडीला जाऊन धडकले. मी खाली पडले आणि माझे डोळे जेव्हा उघडले तेव्हा मी माझ्या चुलत काकांच्या घरी होते, ज्यांची मुलगीही विष खाऊन मरून गेली होती. तेव्हा मी फक्त 10च वर्षांची होते. ज्यासोबत या सरपंचाने तेच केलं असेल तेव्हा. तिचेच वडील हे माझे काका. हे मला बोलले, चांदनी बेटा तू का पळत होती आणि तू त्या रूममधून बाहेर का आलीस? तुला जर कुणी असं बघितलं तर तुझ्या वडिलांना बाहेर तोंड दाखवायला जागा राहणार नाही. मी काकांना सांगत होते माझ्यासोबत जे काही झालं ते सगळं. काकांना विश्वासच बसेना. तेव्हा मी त्यांना बोलले की आपल्या ताईसोबत सुद्धा हेच सगळं झालं आहे काही दिवसांपूर्वी.
तिच्यासोबत हेच घडून गेलं आहे. तिच्यासोबत या माणसांनी असंच केलं तेव्हा मात्र माझे काका ढसाढसा रडायला लागले. माझ्या मुलीसोबत असं केलं म्हणून त्यांना वाईट वाटू लागलं. तुझ्यासोबत असं काहीही होऊ देणार नाही आणि त्या सरपंचाला त्याच्या या कृत्याची सजा ही मिळालीच पाहिजे. म्हणून काका मला बोलले, तू इथे झोपून आराम कर, मी तुझ्या वडिलांना घेऊन तिथे जातो. माझे काका माझ्या वडिलांकडे गेले आणि बोलले की चला आपण चांदणीला एकदा बघून येऊ. तेव्हा माझे बाबा त्यांना बोलले की आपण जर असं गेलो आणि कुणी बघितलं तर परत माझ्या मुलीवर आरोप लावण्यात येतील. तेव्हा माझी आई माझ्या बाबांना बोलली, मला सुद्धा तिची खूप काळजी लागून राहिली. तुम्ही फक्त एकदा तिला जाऊन बघा, तिचा आवाज घेऊन बघा, ती आतमध्ये आहे की नाही. तेव्हा काका आणि माझे बाबा मला बघण्यासाठी त्या जंगलात आश्रमाकडे आले आणि जोरातच मला आवाज देऊ लागले. त्यांच्या आवाजाने रूममध्ये घुसलेला सरपंच आणि त्या अस्वलाचे कपडे घालणारे 2 माणसं हे आता शांत बसले, कारण त्यांनी दरवाजा तोडलेला होता आणि ते रूममध्ये होते आणि आजूबाजूला मला शोधत होते. मी कुठेही नव्हते म्हणून तो सरपंच त्या 2 माणसांना आज खूपच बोलत होता. पण बाबांचा आणि काकांचा आवाज ऐकल्यानंतर तो शांतपणे लपून बसला होता. माझा आवाज आला नाही म्हणून माझे बाबा आणि काका जोरातच ओरडायला लागले आणि खूप सारे माणसंही त्यांनी तिथे जमा केले आणि लगेच आतमध्ये आले. सगळ्यांनी कुणी दिवे तर कुणी लाईट लावल्या, पण आतमध्ये मात्र सरपंच आणि ते 2 माणसं त्यांना आढळले, मी नाही. आणि तिथल्या सगळ्या लोकांना माझ्या काकांनी जे काही घडलं ते त्यांना सांगितलं. सगळे लोक आता त्या सरपंचावर धावून जायला लागले की तुमच्यामुळे आमच्या मुली आम्हाला सोडून चालल्या गेल्या देवाघरी. सरपंचाला तोंड दाखवायची ही जागा राहिली नव्हती, कारण कुणीही गावकरी त्यांचं काहीही ऐकून घेत नव्हतं. तेव्हाच एका गावकऱ्यानं पोलिसांना फोन लावला आणि पोलीस त्या सरपंचाला आणि 2 माणसांना जे काही कृत्य केलं त्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले. त्यांनी असं काही कृत्य केलं होतं की त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली आणि तीही माझ्या होणाऱ्या राहुलने त्यांची केस लढून त्यांना ती शिक्षा दिली होती. राहुल आता आमच्या घरी आला आणि आमच्या सगळ्यांची क्षमा मागत तो बोलला की त्या सरपंचानेच माझं आणि तुझं लग्न जमवलं होतं तेव्हा, आणि त्यानंच आमच्या डोक्यामध्ये घातलं की तू बाहेर शिकलेली आहे म्हणून तू पवित्र नसणार, तुझ्यासोबत काहीतरी नक्कीच झालं असेल. म्हणून मात्र मीही एक पुरुषच आहे आणि मला मात्र अशा मुली नको होती की जिनं पहिलंच हे सगळं करून ठेवलेलं असेल. मला तर एकदम पवित्र मुलगी लागत होती, पण माझी चुकी झाली. मी डॉक्टरकडे जाण्यापेक्षा हे अंधश्रद्धेवर जास्त विश्वास ठेवला. मला माफ कर म्हणत तो आमची माफी मागू लागला. माझ्या बाबांनी मला खुणावलं आणि मी त्याला परत एकदा लग्नाला होकार दिला. आमचं लग्न झालं. आता आम्ही सगळे खूप खुश आहोत. त्यांना मला गावातच एक हॉस्पिटल टाकून दिलं आहे आणि माझ्याच सारख्या आमच्या गावातील मुलीही खूप साऱ्या शिक्षण घेत आहे. आमचं गावही आता खूप पुढे चाललं आहे. जिथे मुलींना शिकवलं जात नव्हतं तिथे आता आमच्या गावातील मुलींना जास्त शिकवलं जात आहे आणि ही प्रथा आमच्या गावातून कायमची बंद झाली आहे. म्हणून आमच्या गावातील मुली आता जिवंत राहतात, ना की 3 दिवसात मरतात. या स्टोरीचं तात्पर्य फक्त एकच आहे, तुम्ही तुमच्या मुलींवर जास्त विश्वास ठेवा, अंधश्रद्धेवर नाही. मुलींचा एकदा म्हणणं नक्की ऐकून घ्या, त्यानंतरच तुमचा जो काही निर्णय असेल तो त्यांच्यावर थोपवा. आशा करते की ही स्टोरी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. त्याच्यामुळे लाईक नक्की करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका, जेणेकरून मी नवीन कथा जेव्हा अपलोड करेल सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद.